नमस्कार, फूड जर्नल्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वेगळ्या पद्धतीची कढी। त्यासाठी फोडणीसाठी तूप, फोडणीमध्ये आपण आता मोहरी घालूया, जिरे घालूया। मोहरी छान तडतडते, जिरे मोहरी छान तडतड नाही। लसूण घालूया, लसूण असा लालसर होऊ द्यायचा फोडणी। कढीपत्ता घालूया, हिरवी मिरची टाकूया, हिंग घालूया। यात आपण दही व डाळीचे पीठ एकात मिश्रण केले ते आता फोडणी घालूया। चवीसाठी साखर घेऊ। दही जसे आंबट गोड असले त्याप्रमाणे साखर घालायची। आता कढीला छान उकळ आल्यावर आपण त्याच्यात अद्रक किसून घालूया। कढी छान उकळल्यानंतर खाली उतरवून त्याच्यात मीठ घालावे, कारण जर फोडणीत आणि याच्यात फोडणीत मीठ घातले तर कढी फाटू शकते। कढीला छान स्वाद येण्यासाठी आपण अद्रक शिलून घालूया किसून सनी। अशी छान कोथिंबीर घालूया। कढीला आता छान अशी उकळ आलेली आहे। आता आपण त्याच्यात मीठ घालूया जास्त। कढी उकळ आल्यानंतर आपण मीठ घालत आहे, कारण कढी आधी उकळी जर मीठ घातले तर कढी फाटू शकते। तयार आहे आपली आता कढी। आता आपण कढी बरोबर खाण्यासाठी भजी करू, पण ह्या पीठात आम्ही कांदा वगैरे काहीच घातला नाहीये। साधं पीठ, लसूण, हे पीठ आम्ही अगदी साध्या पद्धतीने तयार केलेलं आहे। बिना कांद्याचे भजी आहे। याच्यात फक्त जिरे, लाल तिखट, हळद एवढेच घातले। तयार आहे आपली कढी आणि गरम गरम भजी। पावसाळ्याच्या कढी भजी खूप छान वाटतं खाण्यास। तुम्ही नक्की करून बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।